सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा अनोखा उपक्रम। गणेशोत्सव काळात जमलेले शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सलग 5व्या वर्षी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण शाखेने नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव काळात गणेश भक्तांनी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी येताना कोणत्याही प्रकारचे हार, नारळ, पेढे, मिठाई, फळे न आणता त्याच पैशात विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे शालेय साहित्य आणायचे आवाहन केले होते। त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक गणेश भक्तांनी वह्या, पुस्तके, खोडरबर, शॉर्पनर, पेन, पेन्सिल यासारखे शालेय साहित्य आणले होते। ते साहित्य एकत्र करून आज सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मावळ्यांनी पेण तालुक्यातील तरणखोप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 128 विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य वाटप केले। यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, माजी तालुका अध्यक्ष रोशन टेमघरे, शाळेच्या मुख्याध्यापिका नीता पाटील, शालेय शिक्षण समिती सदस्य विनोद पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे सदस्य मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते। गणेशोत्सव काळात बाप्पाचे दर्शन घ्यायला आल्यानंतर जे पदार्थ किंवा फळे आणली जातात ते सर्वच काही खाल्ले जात नाही किंवा खाऊन लगेच संपवले जात नाहीत। त्यापेक्षा त्याच पैशात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे शालेय साहित्य आणण्याचे आवाहन कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी केले होते। आज हे शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना समीर म्हात्रे यांनी सांगितले की आम्ही विद्यार्थ्यांना ज्या उद्देशाने हे साहित्य वाटप केले आहे तो उद्देश नक्की पूर्ण करतील आणि आम्ही दिलेल्या शालेय साहित्याचा पुरेपूर वापर करून चांगले शिक्षण घेऊन आपल्या शाळेचे, शिक्षकांचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल करून भविष्यात उच्च शिक्षण घेऊन देशाचे नेतृत्व करतील अशी आशा व्यक्त केली। तर शाळेच्या मुख्याध्यापिका नीता पाटील यांनी नवरात्रोत्सवात सरस्वती पूजनासोबतच शालेय साहित्य म्हणजे सरस्वतीचे वाटप करून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची नवी ओढ निर्माण केली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत म्हणजेच ऐतिहासिक प्रश्नावली विचारून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी स्फूर्ती निर्माण केली। याबाबत सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे आभार मानले। महामुंबईसह सुनील पाटील, पेण। ही संकल्पना घेऊन हे प्रतिष्ठान गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे। पेण तालुक्यात या प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर म्हात्रे, बाप्पा माझा विद्येचा राजा, बाप्पा माझा विद्येचा राजा या संकल्पनेतून बाप्पाच्या दर्शनास येताना हार, फुले, पेढे